नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। मित्रांनो, शेतीमध्ये बुरशीनाशकाचे महत्त्व आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही। पीक हातात यायच्या वेळी जर डावणी किंवा करपा आला तर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणीच येतं। पण काळजी करू नका, आज आपण अशा एका बुरशीनाशकाबद्दल बोलणार आहोत जे केवळ रोगालाच थांबवत नाही तर पिकाला एक वेगळीच चकाकी आणि जोम देतं। होय, आपण बोलत आहोत BSF कंपनीच्या प्रसिद्ध कॅब्राटॉप बद्दल। या व्हिडिओमध्ये आपण BSF कंपनीच्या कॅब्राटॉप बुरशीनाशक कोणत्या पद्धतीने काम करतं आणि कोणत्या पिकावर याचा वापर केला पाहिजे आणि कोणकोणत्या पिकांना हे बुरशीपासून संरक्षण मिळवतं आणि किती याची किंमत आहे आणि किती प्रमाणात हे वापरायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, कॅब्राटॉप हे BSF कंपनीचा आधुनिक बुरशीनाशक आहे। हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे, म्हणजे हे एकाच वेळी अनेक प्रकारच्या बुरशीवर काम करते। याचा रासायनिक घटक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये दोन ताकदवार घटकांचे मिश्रण आहे। पहिला मेटिराम 55% हे स्पर्शीय बुरशीनाशक आहे। हे पानावर एक संरक्षण थर तयार करतं, ज्यामुळे बुरशीला पानांच्या आत शिरता येत नाही। दुसरा आहे स्पायराक्लोरोस्ट्रोबिन 5%। हे आंतरप्रवाही आणि स्थानिक पातळीवर पसरणारे घटक आहे। हे पानांच्या आसपास जाऊन आणि पेशींमध्ये शिरून बुरशींचा नायनाट करण्यास मदत करते। हे दोन्ही घटक मिळून WG फॉर्म्युलेशनमध्ये आहेत। WG म्हणजेच वॉटर डिस्पेरेबल ग्रॅन्युअल। आता प्रश्न येतो, बाजारात हजारो औषधे असताना कॅब्राटॉपचा वापरच का करावा? याची काही खास कारणे जाणून घेऊ। दीर्घकाळ संरक्षण। याचा प्रभाव पिकांवर साधारणपणे 9 ते 10 दिवसापर्यंत राहतो, त्यामुळे वारंवार फवारणीची गरज भासत नाही। रेन फासनेचा जर विचार केला तर 2 ते 3 तासात जरी पाऊस आला तरी हे औषध धुवून जात नाही। आता पाहूया हे औषध कोणत्या पिकासाठी आणि कोणकोणत्या रोगासाठी किंवा कोणकोणत्या बुरशीसाठी याचा वापर केला जातो। द्राक्ष उत्पादनासाठी हे औषध वरदान आहे। रोग केवडा, भुरी आणि करपा। फायदा, मण्यांचा आकार सुधारतो आणि पानांची गळती थांबते। टोमॅटो आणि बटाटा रोग, लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा, तसेच फळावर येणारे काळे डाग। इतर पिके, काकडी, सोयाबीन आणि कापूस या पिकावरही बुरशीजन्य रोगासाठी याचा वापर केला जातो। शेतकरी मित्रांनो, औषध कितीही चांगलं असलं तरी ते योग्य वेळी वापरले तरच त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो। कॅब्राटॉपचा वापर प्रामुख्याने प्रिव्हेंटिव्ह म्हणून केल्यास सर्वोत्तम रिझल्ट मिळतो, म्हणजे रोग येण्याआधी फवारणी केल्यास चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो। आता सर्वात महत्त्वाचा भाग, याचा वापर कसा करायचा आणि किती प्रमाणात घ्यायचा, म्हणजेच याचा डोस। प्रमाण पिकाच्या आणि रोगाच्या तीव्रतेनुसार थोडं कमी जास्त होऊ शकतं। प्रति 1 लिटर 2 ग्रॅम ते 3 ग्रॅम। उदाहरणार्थ 15 लिटर पंपासाठी 30 ते 40 ग्रॅम प्रति एकर। साधारणपणे 600 ते 800 ग्रॅम औषध 200 लिटर पाण्यातून फवारावे। फवारणी, पानांच्या खालून आणि वरून पूर्णपणे कव्हरेज मिळेल अशा रीतीने फवारणी करावी। सकाळी 10च्या आत किंवा दुपारी 4 नंतर फवारणी करणे उत्तम। आता प्रश्न उरतो, किंमत। मित्रांनो, बाजारातील दर कमी जास्त होत असतात, पण असो, पर ग्रॅमची पॅकेट सुमारे 700 ते 800च्या दरम्यान, 600 ग्रॅमची पॅकेट सुमारे 1300 ते 1500च्या दरम्यान असू शकते। तर शेतकरी मित्रांनो, हे होतं कॅब्राटॉपचे संपूर्ण विश्लेषण। जर तुम्हाला तुमच्या पिकांवर येणाऱ्या बुरशीला सुरुवातीलाच रोखायचं असेल तर आणि पिकाला हिरवेगार ठेवायचे असेल तर कॅब्राटॉप हा एक अत्यंत प्रभावी आणि उत्तम प्रकारचा पर्याय आहे। तुम्ही हे औषध वापरले आहे का? तुम्हाला काय अनुभव आला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अशाच शेतीविषयक सखोल माहितीसाठी रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जर तुम्ही ग्रासिया कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा। जर तुम्हाला अँट्राकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। जय जवान जय किसान।